आप देख रहे हैं सी न्यूज भारत में, आपके साथ उजस्वी श्रीवास्तव। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र के नांदेड़ में बाबा साहेब अंबेडकर के पुतले के पास संविधान की किताब का किया गया अपमान। देखिए पूरी रिपोर्ट। परभणी शहर में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के पुतले के पास संविधान प्रतिकृति थी। संविधान प्रतिकृति विटंबना करने वाले माते फेरू के ऊपर कार्रवाई दर्ज करने की मांग जेएमएम एसोसिएशन कंधार की ओर से की गई। इस मांग के निवेदन 11 दिसंबर को तहसीलदार कंधार की ओर से महाराष्ट्र के राज्यपाल को दिए गए। इस मांग के निवेदन पर जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया एसोसिएशन के अध्यक्ष मयूर, सचिव राजरत्न गायकवाड़, सह सचिव शुभम केंद्रे, कार्य अध्यक्ष रमेश ठाकुर, प्रसिद्धि प्रमुख नरसिंह पेटकर ने सिग्नेचर स्वाक्षरी कर दी है। इन निवेदन के प्रति पुलिस अधीक्षक नांदेड़ और पुलिस निरीक्षक कंधार को दी गई। ठीक। परभणी शहरामध्ये काल महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची जी प्रतिकृती होती, त्याच्यामध्ये उद्देशिका जी नमूद होती, ज्या उद्देशिकेमुळे संविधानाच्या प्रत्येक भारतीयाला जीवन जगण्याची एक ताकद मिळते, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि सन्मानाने माणूस पाऊल टाकायला धाडस करतो, अशा संविधानाची विटंबना परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांची विटंबना झालेली आहे। महामानवांचा पुतळा हा पोलीस अधीक्षक परभणी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तो भाग हा अत्यंत वर्दळीचा असून त्या ठिकाणी सतत वर्दळ, वाहनांची वर्दळ, माणसांची वर्दळ आणि दवाखान्याची रेलचेल त्या ठिकाणी चालू असते आणि त्या ठिकाणी पोलीस पॉइंट पण असतो। त्या ठिकाणावर या संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलाची विटंबना झालेली आहे। हा विटंबना करणारा व्यक्ती पोलिसाच्या स्वाधीन आहे असं मीडियामधून ऐकायला मिळालेलं आहे। म्हणून त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आज तहसीलदार कंधार यांना निषेधाचं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन कंधारला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत। आम्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। महोदय राज्यपालांच्या नावाने आम्ही निवेदन नमूद केलेलं आहे आणि त्या निवेदनात आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या, महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते, संविधानाची पायमली होते, अशा घटना घडवणाऱ्याला, असे कृत्य करणाऱ्याला, याच्या पाठीमागे ज्याची ताकद आहे हे शोधून काढण्याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन अवघा 1.5 दिवस झाला असताना परत महामानवाची या ठिकाणी विटंबना होते आहे। या घटनेचा आणि शासनाच्या कृतीचा आम्ही या ठिकाणी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महापुरुषाच्या प्रतिमेची किंवा संविधानाची विटंबना होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी कठोरात कठोर त्या माणसावर कार्यवाही करावी, अन्यथा जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं जाईल। हा निर्वाणीचा इशारा आज या ठिकाणातून आम्ही संघटनेच्या वतीनं देतोय। धन्यवाद। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता दिग्बंगर तेलंगे की रिपोर्ट। अगली खबर संभाजीनगर से है, जहां सरपंच के हत्यारों के खिलाफ मामले दर्ज करने को लेकर तहसीलदार को सौंपा गया ज्ञापन। क्या है पूरा मामला, देखिए इस खास रिपोर्ट में। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर कन्नड़ तहसीलदार को दिया गया बयान। सरपंच के हत्यारों के खिलाफ मामला दर्ज कर विरोध व्यक्त करें, जिसमें मराठा समुदाय के राजेंद्र चौहान और विजय भोसले और संदीप सीताराम, सोपान जाल्टे, सदाशिव काले और राजू मोहिते और भाऊ साहब गावड़े, युवराज बोरसे और कई मराठा शामिल रहे। देखिए क्या कुछ उन्होंने कहा। प्रमोद मोहिते, टापरगाव तालुका कन्नड। काय संदर्भात आज निवेदन दिलं? आमचे मराठा बंधूची हत्या झालेली आहे केज तालुक्यातले मसरी गावात, तर त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो। बाकीचा काय विषय होता? बाकीचा काय विषय, बांगला सरकारनं काल हे केलं, निवेदन दिले बांगलादेशातल्या हिंदूला जागवावा। बांगलादेशातल्या हिंदूला काय जागवा? तू सरकारच मराठ्याला मारू राहिलं, बांगलादेशच्या हिंदूला काय जागी तो? ही काय पद्धत झाली का? लाकूडाचं सरकारचा मराठ्याविषयी लाकूड, मग ही काय पद्धत झाली का? तिथले काय जागी त्या इथले मरू राहिले लोक, तिथले काय जागी त्या? इथं दिवसा डावळ्या खून उरायला, खून करणारे मोकार हिंदू राहिले,
तुमची सत्ता आहे तर काही करशाल का? पापाचा अंत होतो असतो एक ना एक दिवस, आणि ते होणार म्हणजे होणार. एक जरंगे पाटील नाही, लाखो जरंगे पाटील तयार होणारी. सरकारला विचार आहे आमचा. संतोषजी देशमुख यांची म्हसोबाजोग या म्हसाजोग या ठिकाणचे सरपंच होते. त्यांचे काम या ठिकाणी समाजासाठी असताना त्या ठिकाणी काही जातीयवादी लोकांनी त्यांचं अपहरण करून त्यांना दिनांक 9 रोजी रात्री त्यांचे अपहरण करून त्यांचं निर्गुण अशी हत्या केली. माझं या ठिकाणी सरकारला एकच सांगणं आहे की आपलं बहुमतात या ठिकाणी सरकार आले. आपण जर अशा सरपंचांना जर जो म्हणजे गावचा एक प्रतिनिधी आहे, गावचा एक मालक समजा एक तुम्ही, तर अशा जर का लोकांना तुम्ही वाचवू शकत नसाल आणि दिवसा ढवळ्या जर का त्यांची कोणी अपहरण करून हत्या करत असेल तर सरकार झोपलंय का? हा प्रश्न आमच्या मराठा समाजाच्या वतीने, कन्नड सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सरकारला प्रश्न आहे. आणि लवकरात लवकर त्यांनी त्या मारेकरांना, दोषींना त्या ठिकाणी पकडून लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा करावी व त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आमची या ठिकाणी कन्नड मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी आहे. आम्ही कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं या कन्नड तालुक्यातील तहसील ऑफिस येथे या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व समाज बांधव आले आहोत की काल बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामधील जे सरपंच आहेत त्यांची त्या ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. कुठलंही कारण नसताना ती शासन चौकशी करत आहे. त्यानंतर डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी जाऊनही शब्द दिलेत, परंतु तालुक्याच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं एक विनंती राहील की त्या आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करावी. आणि यानंतर या समाजातील कुठल्याही जे सरपंच आहेत, जे गावाचे राजे आहेत, जे गाव चालवतात, ते जर आज धोक्यामध्ये असेल तर उद्या या सामान्य नागरिकांचं, गरीब नागरिकांचं काय, हे सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे. आणि सर्वसामान्यांना असा त्रास होऊ नये आणि यापुढे अशा घटना घडू नयेत याची शासनाने आणि सरकारने काळजी घ्यावी, ही कळकळीची विनंती. मी राजेंद्र पाटील चव्हाण, आमचे बीड जिल्ह्यातील केचे सरपंच यांची जी हत्या करण्यात आली आहेत त्यांच्या निषेधार्थ कन्नड तहसीलला एक निवेदन दिलेले आहे तहसीलदार साहेबांना. आणि प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता हा बिहारच झालेला आहे, तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष त्वरित घालावे व जे आरोपी आहे त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा सुनावावी. आणि तसं जर नाही झालं तर दिनदहाडे आज तिथे झालं, उद्या कुठेही होऊ शकतं, याची शासनाने त्वरित दखल घ्यावी. संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।